चला आता व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे, तर म्हणलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. जसं बनवते तसं टाकते. तर आता इथे एकदम झाडाच्या ताज्या गावरान शेंगा तोडून घेतल्या आता. आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं, चहा पाणी झाल्याच्यानंतर म्हणलं आता स्वयंपाकाला लागावं. तर गावाकडं कसं असतं, सकाळी चहा पाणी करायचं, जाडलोट करायची, त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागायचं आंघोळ्या वगैरे करून. तर मस्त चहा पाण्याचे भांडे वगैरे मी बाजूला ठेवले आणि इथं आता वाटायचं चालू आहे. तर मिक्सर वगैरे काय नाही, पाट्यावरच मस्त बारीक वाटून घेते आणि खायला पण खूप टेस्टी लागतं बरं का हे. तर आता गावरान शेवग्याच्या शेंगा मी शिजायला टाकलेल्या आहेत. तोपर्यंत सगळा मसाला वाटून घेतला आणि मस्त आता पाट्यावर वाटून मी वाटण तयार करते. तर होतं थोडं म्हणजे मेहनत लागते, पण खायला एकदम चवदार लागतं, त्याच्यामुळं काहीच वाटत नाही. आणि इथं माझं आता वाटायचं काम चालू आहे. मला अजून भाजी करायची, भाकरी करायची आता. त्याच्यानंतर बाकीचे कामं आज शेतात पण जाणार आहे, म्हणजे रानामध्ये पण कामं आहेत थोडेसे. आणि आईन ते पण येणार आहेत, त्याच्यामुळं मग मी माझं चाललेलं आहे आवरायचं सगळं. तर आता मस्त इथं पाटावर वाटण वाटून घेते. आधी मसाला वाटला, त्याच्यानंतर कांदा, कोथिंबीर, लसूण, थोडंसं मीठ त्याच्यासोबत. तर हे कांदे आहेत ना चुलीमध्ये भाजून घेतले तर, आणि मस्त थोडे काळे दिसत असतील वरून, पण त्याचं सगळं थोडंसं काळं आहे ना ते काढून टाकणार आहे. तर पूर्ण वाटण मी पाट्यावर वाटून घेतलं. शेवग्याची शेंग शिजवून घेतली कढईमध्ये आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. तर आता आधी तेल टाकल्यामुळं मी काय केलं, थोडंसंच तेल टाकलं आणि मस्त वाटण आता पाट्यावरचं परतून घेते. तर एवढी भारी चव लागली होती भाजीला, कारण पाट्यावर वाटलेलं वाटण खरंच वेगळीच चव लागते. नेहमी आम्ही मिक्सरमधलंच खातो, पण आता असं कधीतरी गावी आल्याच्यानंतर मी काय मिक्सर वापरत नाही. आहे आमच्याकडे मिक्सर, पण लाईट नसते सारखी, त्याच्यामुळं मग नेमकी टायमाला लाईट असते नसते वाटण करायचं, त्याच्यामुळं मग आपलं पाटा आणि वरवंट्यावरच वाटून घ्यायचं. तर इथं मस्त कांदा वगैरे वाटला, त्याच्यानंतर आधी वाटण वाटलं आणि नंतर मग फोडणीला टाकलं. शेंग मी आधी हळद मीठ टाकून मस्त शिजवून घेतली होती. आणि त्याच्यानंतर आता इथं कालवण कडाला टाकते. आमच्याकडे ह्याला आहे ना शेवग्याचं काळ्या मसाल्याची कालवण म्हणतात. तर मस्त असं थोडंसंच करणार आहे, पण जर कोणी आलं तर समजा आपण जेवायला वगैरे म्हणतोच ना, जेवण करा, तर थोडंसं जास्त करते. राहिलं शिल्लक तर संध्याकाळी पण खाता येतं, पण असू द्या थोडंसं. त्याच्यानंतर एकदम चुलीमध्ये वांगे टाकले होते, तर ते सुद्धा मस्त भाजले. तर पाणी तापायसाठी चूल ठेवतो तिकडं, तर त्याच्यामध्ये वांगे पण टाकलेले आहेत. ते पण भाजून झाले, भाजी पण शिजली इकडं. आणि आता मला करायचे होते भाकरी. भाकरी वगैरे बनवून घेते आणि नंतर मग दुपारचे कामं. दुपारच्या नंतर मग इकडं आम्ही आमच्या शेतात गेलेलो होतो. थोडीशी ज्वारी काढायचं काम चालू आहे आमचं. तर दोघं तिघं आहेत आम्ही काढायला. आमची नणंद आलेली आहे आणि मी, परत एक चुलत दीर आहेत. आम्ही दोघं तिघं असं काढायला लागलेलं आहेत. तर विशालचे पप्पा पण आहेत. परत ते चुलत सासरे ते बसलेले आहेत जवळ तिथं शेजारी. आता काढण्या चालू आहेत सगळ्याच्या ज्वारीच्या, त्याच्यामुळे सगळे शेतातच आहेत. तर इथं पण बसलेत ते आमच्यासोबत बोलत. आणि आमचं काम चाललेलं आहे थोडंसं काढायचं. ज्वारी म्हणजे काही जास्त मोठी नाही आहे, फक्त बाटूक आहे, कारण त्याला एक कणीस नाही. तर इथं आता आमचं सगळं काढायचं झालं आणि थोडंसं राहिलेलं आहे, ते आम्ही दोघीजणी काढून घेतो. तिकडं पण काढतात आणि काढायला पण लय वेळ नाही लागला, एक अर्धा पाऊण तासात तर सगळं काढायचं झालं. ज्वारी बघितलं, ज्वारीला एकसुद्धा कणीस नाही, फक्त त्याचे असे चिपाटे येतं वल्ले. तिकडे आमचे चुलत दीर आणि जाव बसलेले येतं. ते पण मिरच्या तोडायला आलते खालच्या साईडने, तर तिथं वर येऊन बसलेत, बोलतात सगळे. त्याच्यामुळं मग सगळे असं एकत्र असलं का मग बोलणं चालणं चालूच असतं. त्याच्यानंतर मग आता आमचं इथं काढायचं काम चालू आहे. मी पहिल्यांदाच काढत असेल, मी काय कधी ज्वारी काढलेली नाही. बाजरी काढलेली 1-2 वेळा, पण ज्वारीला तर माझा पहिल्यांदाच असेल, म्हणजे मी पहिल्यांदाच ज्वारी काढते. तर इथं मग आता असं थोडंसं राहिलं आहे, पुढचं दिसतंय तेवढंच काढायचं राहिलं आहे. आम्ही दोघीजणी अर्धं काढतो आणि ते दीर अर्धं काढतात आणि विशालचे पप्पा आमचे व्हिडिओ काढतात. तर असं रानात मस्त सगळ्यासोबत बोलून चालून मजा येते. आणि पार गेलो होतो 5 वाजता, 6 वाजता तर घरी पण आलो लगेचच. तर आता काढायचं झालं घरी जायची, पण थोडीशी तार साईडला लावलेली आहे ना, ते जनावरं त्रास देतात ज्वारीला. परत त्याच्यानंतर हरभरा हे असलं ना तर शेतात खातात, त्याच्यामुळं मग तार लावून घेतली आणि सगळे आता इथे ज्वारी काढून झालेली. त्याच्यानंतर घरी आले तर मग आज मस्त गावरान लसूण आहे, तर लसणाची पात घालून आम्हाला धपाटे बनवायचे. तर इथं मी लसणाची पात, हिरवी मिरची दारातच आहे, तर ते तोडायला आले. म्हणलं चला आज मस्त गावरान धपाटे करू, सासूबाईच्या पण तोंडाला चव नाही, त्याच्यामुळं मग आम्ही दोघीजणी मिळून करणार इथं, नणंद आणि मी.
तर मस्त असं म्हणलं चला हिरव्या मिरच्या पण येतात आणि लसणाची पात पण आणते तोडून. मस्त लसणाच्या पातीचे धपाटे खूप छान होते. तर कोणी जर केले नसले तर करून पहा. पात आहे ना भरपूर प्रमाणामध्ये घालायची जास्त आणि मग धपाटे बनवायचे, खूप छान लागतात चवीला. तर मी इथे हिरव्या मिरच्या थोड्याशा निघाल्या कामापुरत्या तेवढ्याच आणल्या. आता कसं जास्त झाडं नाही आहे तर 2-4च येतं, त्याच्यामुळं मग जेवढ्या निघतील तेवढ्या. आणि इथं पात पण तोडून घेते, मिरच्या पण सगळ्या तोडून घेणार आहे. असं माझं संध्याकाळी जवळजवळ 6 वाजताच काम चालू झालं होतं स्वयंपाकाचं. म्हणलं चला दळण पण दळायला जायचं होतं, पण लाईट नसल्यामुळं आमच्याकडं पीठच नव्हतं, त्याच्यामुळं म्हणलं धपाटेच बनवूया. त्याच्यामुळं हिरव्या मिरच्या तोडीत होते इथं मी. तर लसूण घालून धपाटे बनवले ना खूप छान लागतात. त्याच्यानंतर आता हे असं पाट्यावर वाटणार आहे मी, कारण लाईटच नाही मिक्सरला आणि पाट्यावर वाटून घ्यायचं आहे सगळं. तर सगळ्या मिरच्याच्या मी थोड्या थोड्या मिरच्या तोडून घेतल्या 4-4 त्याला असं रोग पडल्यासारखं झालं आहे, फुलं वगैरे आलेत त्याला. आणि ही बघा लसूण आहे, लसणाची पात घालायची, मस्त लागत आहे एकदम गावरानी आणि बिलकुल एकदम ताजे फ्रेश येतं लसूण. तर आता इथं मी पीठ घेतलं ज्वारीचं, त्याच्यानंतर थोडंसं गव्हाचं आणि बेसन पीठ आणि त्याच्यामध्ये ओवा टाकून घेते, थोडीशी कोथिंबीर टाकली. त्याच्यानंतर आता कांदा टाकते. तर कांदा टाकताना बऱ्याच प्रमाणामध्ये टाकायचा आणि लसणाची पात सगळी मी वाटून घेतली होती. तर ते पण आता मी सगळं वाटून तुम्हाला दाखवते कसं काय काय वाटणार आहे. तर हिरवी मिरची, लसणाची पात हे सगळं आता मीठ चवीनुसार टाकून घेतलं. फक्त आपण जसे बनवतो तसेच बनवायचे, पण लसणाची पात टाकून बनवायचे, खूप भारी लागते. तर आता इथं हळद टाकून घेतली, चवीनुसार मीठ पण टाकलं आणि कांदा टाकून घेते. जरा थोडा अंधार व्हायला लागला आहे ना, थोडंसं जरा अंधुक दिसतंय. तर आता इथं कांदे पण कापून घेतले होते ते पण टाकून घेते. आणि इकडं मी आता लसणाची पात, मिरची, जिरे हे सगळं घेतलेलं आहे. मस्त लसणाच्या पातीचे धपाटे खूप छान होते. तर आणि चवीनुसार थोडंसं अजून याला वाटायला मीठ. हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही करणार, कारण लाईट नाही आहे, त्याच्यामुळं पाट्यावरच वाटून घ्यायचे. मस्त बारीक पाट्यावर वाटून घेते. आणि नंतर मग आता आमच्या नणंदबाई धपाटे करते आता. तर ते इथं त्यांचं काम चालू आहे करायचं मस्त. त्यांनीच पीठ वगैरे मळलं, मी तोपर्यंत दळायला गेले होते. तर हे बाई इथं पीठ मळून घेतलं आहे, मस्त धपाटे थापायचे काम चालू आहे. आणि संध्याकाळची 6-6:30 वाजले असतील आता. थोडा उजेड आहे, पण म्हणलं चला उजेडाचंच करून घ्यावं, नाही तर मग लाईटीचा काय भरोसा नसतो. तर आता इथं मी मस्तपैकी इथं त्या थापून देतात आणि मी भाजून घेते. तर पाहिलं ना तुम्ही रुटीन सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं कसं होतं ते. आणि संध्याकाळी आम्हाला आलं आमंत्रण बड्डेचं, आमच्या चुलत दिराच्या नातीचा बड्डे होता, त्याच्यामुळं तिकडं पण गेलोत. मस्त असा त्यांनी केक, त्यांच्या परीचा बड्डे होता, छान अशी फ्रॉक आणली, मस्त सगळ्यांना बोलवलं होतं आणि सगळे बसलेले होते. परी पण खुर्चीवर बसली होती, इकडं तिकडं बघत होती ती आणि तिला पण आनंद वाटत होता. तिची मम्मी ही ओवाळते ती. व्हिडिओ काढताना काय पोरांच्या हातात मोबाईल दिलता, तर तेच काढत होते. मस्त असं तिच्या मम्मीने तिला आधी ऑप्शन करून घेतलं आणि ही तिची आजी आहे परीची, त्याच्यामुळं आता हे सगळंच ओवाळायची कामं चालू आहेत सगळ्यांची. तर माझा व्हिडिओ काढायला लावला, तर असा काढलेला आहे. पण चला तो पण तुम्ही पहा. मी पण इथं तिचं औक्षण करते, मी पण थोडे तिला पैसे दिले हातामध्ये, कारण बिस्किटं वगैरे होते घरामध्ये, पण म्हणलं चला आता हेच देऊया. त्याच्यानंतर तिला केक कापायला लावला. केक वगैरे कापून झालं, त्याच्यानंतर इथं मस्त फोटोशूट काढायचं काम चालू आहे. डेकोरेशन पण छान लावलं होतं. त्याच्यानंतर मग आता सगळ्यांना केक वगैरे वाटून देणार आहेत. तर इथं सगळे लाईनशीर बसलेले आहेत. हा माझा पुतण्या आहे, चुलत दिराचा मुलगा. हे सगळे आमचेच आहेत घरातले, त्याच्यामुळं मस्त सगळेजण एकत्र बसलेत. चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओ.